नमस्कार. मी आज कोथिंबीर वडी बनवणार आहे. तर आज खूप फ्रेश कोथिंबीर मला बाजारामध्ये भेटलेली आहे. तर मी आज कोथिंबीर वडी बनवणार आहे. तर चला तर मग आपण जाणून घेऊया याची रेसिपी. तर सर्वात प्रथम मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्यानंतर 1 वाटी तांदूळाचे पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये थोडासा ओवा घातलेला आहे. त्यानंतर थोडेसे तीळ, चवीनुसार मीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा आणि 1 छोटी मिरची आणि 1-2 लसूण पाकळ्या कट करून बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आणि ही फ्रेश कोथिंबीर तिला मी धुवून बारीक कट करून आता व्यवस्थित मिसळून घेणार आहे. तर व्यवस्थित मिसळून घ्यायचं. ही खायला खूप छान लागते. बाहेर पाऊस आणि घरामध्ये कोथिंबीर वडी खायला खूपच छान लागते. आणि त्यानंतर हळद, त्यानंतर लाल तिखट, त्यानंतर धने पावडर व्यवस्थित मळून घेणार आहे. आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, एकदम नाही घालायचं, एकदम थोडं घालायचं. हे आता मी मळून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यावर एक जाळी ठेवलेली आहे. तुमच्याकडे जी जाळी अवेलेबल असेल ती तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर गॅस ऑन करून त्यावरती एक प्लेट झाकून ठेवायचे. एक 15-20 मिनटं व्यवस्थित झाकून ठेवल्यानंतर ही बघू शकता व्यवस्थित असं वाफलेले आहे. त्यानंतर आपण थंड करून घेऊया. थंड करून मग कट करून घेऊया. मग त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून व्यवस्थित असं खरपूस भाजून घेऊया, म्हणजे फ्राय करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान असं लालसर एकदम क्रिस्पी झालेले आहे. हे सर्व मी तळून घेतलेलं आहे. आता मी प्लेटमध्ये सर्व करणार आहे. त्यासोबत तुम्ही हिरवी चटणी, टोमॅटो सॉस तुमच्या आवडीनुसार जसं तुम्हाला खायचं आहे तसं तुम्ही खाऊ शकता. थँक्यू. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.